नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत त्या नावाबद्दल ज्याचं उच्चारण होताच रक्तात ज्वाला पेटतात, छाती अभिमानानं फुलते आणि प्रत्येक मराठी व हिंदू माणूस प्रेरणेनं भारावून जातो. ते नाव म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराज. जेव्हा संपूर्ण हिंदुस्थान गुलामगिरीत होता, कोणी मुघलांच्या ताब्यात तर कोणी आदिलशाही कुतुबशाहीच्या जुलुमाखाली, जेव्हा यांच्या अन्याय, भीती आणि गुलामीनं भूमी थरथरत होती, तेव्हा एक सिंह गर्जला. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्याचे स्वप्न. आई जिजाऊंच्या कुशीत व त्यांच्या छत्रछायेत वाढलेला हा बालवीर लहानपणापासूनच वेगळा होता. त्याच्या मनात फक्त दोन गोष्टी होत्या: अन्यायाचा नाश आणि प्रजेचे रक्षण. या पराक्रमी वीरानं वयाच्या 16व्या वर्षीच तोरणा किल्ल्यावर भगवा फडकवला. ही फक्त किल्ल्याची लढाई नव्हती, तर आत्मसन्मानाची व हिंदवी स्वराज्याची पहिली घोषणा होती. शौर्य आणि युद्धनीती. शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं की युद्ध जिंकण्यासाठी फक्त तलवार नाही, तर बुद्धिमत्ता, शिस्त आणि आत्मविश्वास लागतो. त्याची उत्तम उदाहरणं म्हणजे 300 मावळ्यांसह 5000 मुघल सेनेला हरवणं ही त्यांची शौर्याची कहाणी. अफजल खानाचा पराभव हे त्यांचे रणनीतीचे उदाहरण. प्रतापगडाची लढाई हे त्यांचे धैर्याचं सर्वोच्च उदाहरण. समुद्रावर पहिला आरमार उभं करणं हे त्यांचे साहसाचं प्रतीक. आज सुद्धा त्यांना द फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून संबोधले जाते. ही फक्त लढाई नव्हती, ही क्रांतीची सुरुवात होती. जनतेचा राजा आणि शिस्त. महाराजांची खरी ताकद होती जनता. लोकांना याआधी राजाला पाहून भीती वाटायची, पण याच शिवाजी महाराजांना पाहून त्यांना प्रेम आणि विश्वास दिसायचा. युद्ध जिंकल्यानंतर महाराज कधीही स्त्रियांना हात लावत नसत, शत्रूंच्या कुटुंबाचाही सन्मान करत. आणि हीच ताकीद त्यांनी त्यांच्या सैन्याला सुद्धा दिली होती. हाच तो चरित्राचा तेजोमय दीप, ज्यामुळे आजही शिवाजी महाराज प्रेरणेचं दुसरं नाव आहेत. मित्रांनो, आजच्या काळातही आपल्याला शिवाजी महाराजांची शिकवण तितकीच आवश्यक आहे. अडचणी आल्या तरी मागे हटायचं नाही, अन्याय दिसला तर गप्प बसायचं नाही, स्वप्न मोठं असेल तर संघर्षालाही मिठी मारायची. छत्रपतींच्या जीवनातून आपल्याला मिळणारा संदेश एकच आहे: परिस्थिती कितीही कठीण असली तरी जर आत्मविश्वास जिवंत असेल तर डोंगरालाही हलवता येतं. मराठीमध्ये एक वाक्य सुद्धा आहे: परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. उत्कृष्ट आणि प्रेरणादायी संदेश. छत्रपती शिवाजी महाराज फक्त इतिहास नाहीत, ते आहेत वर्तमानाची प्रेरणा आणि भविष्याचे मार्गदर्शक. लक्षात ठेवा मंडळी, शिवचरित्र वाचलं की पराक्रम जागतो, शिवचरित्र ऐकलं की प्रेरणा मिळते, आणि शिवचरित्र अंगीकारलं की आयुष्य बदलतं. जय भवानी, जय शिवाजी. तर मंडळी, असाच आपण शिवछत्रपतींचा इतिहास विविध गोष्टींच्या माध्यमातून पुढे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला लाईक व शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन स्टोरी सोबत. जय शिवराय, जय श्रीराम, राधे राधे.